सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या ठिकाणी आर्थिक लाभामुळे तुम्ही आज मनापासून आनंदी राहाल. कुटुंबातील कोणतंही महत्त्वाचं काम करण्यापूर्वी तुम्हाला भावाचा सल्ला अवश्य लागेल. आज तुमच्या मुलाच्या लग्नाबाबत तुमच्या कुटुंबामध्ये एक चर्चा होऊ शकते. जोडीदारासोबत तुमचा किरकोळ वादविवाद सुरू राहील आणि जर तो चालू असेल तर संध्याकाळपर्यंत तो मिटेल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या पालकांच्या आशीर्वादानं एखादं नवीन वाहन खरेदी करू शकता. जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीमध्ये तुमचे शत्रू आज तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा मनापासून प्रयत्न करतील, परंतु तुम्हाला त्यांच्यापासून थोडं सावध राहावं लागेल. आज जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला भरपूर लाभ होईल. आज तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला मनापासून आनंद होईल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सर्व कामं लवकर पूर्ण करून वेळेवरती घरी गेल्यानं कुटुंबातील सदस्य तुमच्यावरती खुश असतील. लहान मुलं तुमच्यासोबत आज मजा मस्ती करतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगले यश मिळेल. मात्र आपल्या पदाचा आणि अधिकाराचा योग्य वापर जर तुम्ही केला तरच तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला आज तुमच्या मुलांच्या प्रगतीशी संबंधित आनंददायक बातम्या ऐकायला मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. आज संध्याकाळी वाहन वापरताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचा आर्थिक खर्च हा वाढू शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये जर आज एखादा करार तुम्ही केला तर त्याचा भविष्यामध्ये चांगला नफा होईल. मात्र हा व्यवहार करताना तुम्हाला तुमच्या बुद्धी चातुर्यानं आणि विवेकबुद्धीनं निर्णय घ्यावा लागेल. एखाद्या व्यक्तीच्या प्रभावाखाली करार जर तुम्ही करत असाल तर तुमचंही नुकसान होऊ शकतं. आज प्रेम जीवनामध्ये असणाऱ्या लोकांना जोडीदाराच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष हे करावं लागेल, अन्यथा त्यांच्यामध्ये मोठा संघर्ष होऊ शकतो. तुम्ही आज तुमच्या संध्याकाळचा वेळ तुमच्या मित्रांसोबत फिरण्यामध्ये घालवाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूवरती दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये नफा झाल्यानं तुम्ही खुश असाल. तुमची प्रगती पाहून शत्रू अपयशी ठरतील. आज तुम्ही तुमचा वेळ दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये वाया घालवू नका, अन्यथा भविष्यामध्ये नुकसान होईल. आज तुम्ही ऐतिहासिक सुखसोयींवरती पैसे खर्च कराल, मात्र तुम्हाला अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा गोरी गरिबांची सेवा करण्यात जाईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यांवरती तुम्ही आज स्वतःहून पैसे खर्च कराल. व्यावसायिक स्पर्धी आज तुमच्यासाठी डोकेदुखी बनतील, त्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. खाजगी नोकऱ्यांमधील लोक नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर सध्या नोकरी बदलणं हिताचं राहणार नाही. कुटुंबातील सदस्यांशी जर तुमचा वाद सुरू असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुमच्या गुरु किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी राहतील. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावाच्या लग्नामध्ये व्यस्त असल्यानं तुमची थोडीशी धावपळ होईल. नोकरी आणि व्यवसायातील शत्रूंपासून तुम्हाला आज सावध राहावं लागेल, कारण ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणू शकतील. आनंदाच्या भरामध्ये आज कोणालाही आश्वासन देऊ नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पुढे जाऊन
मोठा पश्चाताप करावा लागेल. जोडीदाराच्या आणि मुलांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ देखील होतील. आज तुमची आर्थिक परिस्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या जोडीदारानं जर तुमची ओळख त्याच्या कुटुंबाशी करून दिली नसेल तर आजच्या दिवशी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमध्ये आवडीचं काम करायला मिळाल्यानं तुम्ही आज आनंदी असाल. आज तुम्ही तुमच्या आईवडिलांनाही धार्मिक स्थळी दर्शनाला घेऊन जाऊ शकता. मात्र तिथे तुम्हाला वडिलांच्या तब्येतीची संपूर्ण काळजीही घ्यावी लागेल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग आज मोकळा होईल. कामामध्ये अधिक व्यस्त असल्यानं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे व्हायरल आजार देखील तुम्हाला होऊ शकतात. आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमच्या रागीट स्वभावामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आज शांत राहणं हे तुमच्यासाठी चांगलं सोल्युशन राहील. संध्याकाळी तुम्हाला लग्न, नामकरण अशा समारंभांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यातनं तुमच्या काही प्रतिभा लोकांना समजू शकतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीमध्ये काही लोक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यावर वेळीच लक्ष द्या, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला त्रास होईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल, ज्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. तुमचं घर, दुकान इत्यादींबाबतीत न्यायालयामध्ये एखादं प्रकरण चालू असेल तर आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने ते सोडवून तुमच्या बाजूने निर्णय होऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खास काहीतरी यश मिळवून देणारा राहणार आहे. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्यांना आज प्रमोशन सारखी चांगली बातमी मिळू शकते. आज एखाद्या स्त्रीमुळे घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला संध्याकाळी भेटू शकतो. विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट पाहत असतील तर आज तुमचा निकाल येऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला नशिबाची संपूर्ण साथ मिळेल, तसेच छोटासा नफा देखील होईल. एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही जर चिंतेमध्ये असाल तर आज त्याविषयी तुमच्या समस्या वाढू शकतात. तणावामध्ये जर तुम्ही असाल तर कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. कोणासाठी जर भेटवस्तू तुम्ही खरेदी करत असाल तर तुमच्या मनाला ज्या गोष्टी आवडतील त्याच घेण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.